मध्य रेल्वेवरून नेहमीच आपण प्रवाशांच्या सोयीसाठी ट्रेन ऑन डिमांड या प्रकारामध्ये नवीन गाड्या सोडत असतो. यामध्ये प्रवाशांची जी वाढलेली आवश्यकता होती, ती लक्षात घेऊन आपण 6 तारखेला एकूण 4 ट्रेन ज्या मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या स्थानकांवरनं चालवल्या आणि एकूण 7 ट्रेन ज्या मध्य रेल्वेच्या स्थानकांसाठी देखील आल्या, अशा चालवल्या होत्या. यामध्ये एकूण जी प्रवाशांची ऑक्युपन्सी होती रिझर्व्ह तिकिटांमध्ये, ती 75% पेक्षा जास्त होती. यामधली काही जी ट्रेने होती, ती त्या दिवशी सकाळी जाहीर करण्यात आली आणि ती ट्रेन 12:30 वाजताच्या दरम्यान निघाली होती. लोकमान्य टिळक टर्मिनसपासून लखनौ. ही जर ट्रेन सोडली तर बाकी सर्व गाड्यांची जी ऑक्युपन्सी आहे, ती जवळ-जवळ 100% होती. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निजामुद्दीन, पुण्यावरनं बेंगलोर, नागपूरवरनं सी-एस-एम-टी अशा वेगवेगळ्या गाड्या चालवण्यात आल्या होत्या. याशिवाय मुंबईसाठी येणाऱ्या सियालदाहवरनं लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हावडावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा 2 गाड्या चालवण्यात आल्या होत्या. या 2 गाड्या देखील 100% पेक्षा जास्त प्रवाशांनी भरलेल्या होत्या. 7 तारखेला एकूण 11 गाड्या मुंबईतून, मध्य रेल्वेतून आणि मध्य रेल्वेसाठी चालवल्या गेल्या. यामधल्या 4 गाड्या ज्या आहेत, या मुंबईतल्या साठी आलेल्या होत्या आणि 3 गाड्या ह्या मुंबईहून चालवण्यात आलेल्या होत्या. यामधल्या देखील प्रवाशांची जी ऑक्युपन्सी जर आपण पाहिली, तर रिझर्व्ह तिकीटमध्ये प्रवाशांची एकूण ऑक्युपन्सी ही 81% पेक्षा जास्त होती. ज्यामध्ये 100 जर सीट असतील, तर 81 सीट आपल्या भरलेल्या होत्या. 6 आणि 7 या दोनही दिवशी मिळून एकूण 18 गाड्या मध्य रेल्वेने चालवल्या. या 18 गाड्यातून साधारण 20,000 सीट आपल्याकडे उपलब्ध होत्या. यामधल्या 17,000 पेक्षा जास्त रिझर्व्ह सीट ह्या प्रवाशांनी त्या सीटवरनं प्रवास केलेला आहे. आज देखील आपण 4 गाड्या ह्या चालवतो आहोत. यामधल्या 2 गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं हावडासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून रीवासाठी चालवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय बाकीच्या 2 गाड्या ह्या मुंबईसाठी वेगवेगळ्या स्थानकांवरनं चालवल्या जात आहेत. प्रवाशांची जर आवश्यकता वाटली, तर भविष्यामध्ये आपण अजून अशा स्पेशल गाड्या प्रवाशांसाठी चालवू शकतो. यात्रियों की आवश्यकता अनुसार मध्य रेलवे हमेशा स्पेशल ट्रेनें चलाने के लिए तत्पर रहता है। इस बार भी जब यात्रियों की आवश्यकता बढ़ी, तो उसको मद्देनजर रखते हुए मध्य रेलवे ने 6 तारीख से स्पेशल ट्रेनों की चलाने का और संचालन करने का शुरुआत किया था। इसमें 6 तारीख को 7 स्पेशल ट्रेनें मध्य रेलवे के द्वारा और मध्य रेलवे के लिए चलाई गई। इनमें से 4 स्पेशल ट्रेन मध्य रेलवे के अलग-अलग स्थानकों से चलाई गई थी, जिसमें लोकमान्य टिळक टर्मिनस से लखनऊ, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से निजामुद्दीन, नागपुर से छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस और पुणे से बेंगलोर के लिए चलाई गई थी। ये 7 ट्रेनों की जो कुल रिजर्व टिकट होते हैं, उनकी ऑक्यूपेंसी अगर हम देखें, तो वो 75% से ज़्यादा थी। 8 तारीख को भी कुल 11 ट्रेनें चलाई गई, जिनमें से 4 ट्रेनें मध्य रेलवे के स्थानकों से बाहर के डेस्टिनेशंस के लिए चलाई गई थी। उनमें की जो एक कुल ऑक्यूपेंसी है या जो कुल सीटें भरी गई थी, वो 81%, 81% सीट है, उसमें भरी गई थी, जिसमें लोकमान्य टिळक टर्मिनस से मडगांव, पुणे से निजामुद्दीन, सीएसएमटी से नागपुर, ये सारी विशेष गाड़ियां चलाई गई थी। साथ ही साथ में मुंबई के लिए जो ट्रेनें चल रही थी, जिसमें गोरखपुर से लोकमान्य टिळक टर्मिनस, बनारस से लोकमान्य टिळक टर्मिनस, लखनऊ से लोकमान्य टिळक टर्मिनस, ये सारी गाड़ियां 100% से ज्यादा भरी गई थी। इसमें सभी में यात्रियों ने इन सेवाओं को लाभ लिया। आज जैसे 4 स्पेशल ट्रेनें चलाई जा रही है, उसी तरह आवश्यकता अनुसार आने वाले दिनों में भी हम और स्पेशल ट्रेनें चलाने के लिए तैयारी कर रहे हैं। क्रिसमस और जो छुट्टियां हैं, उनके लिए भी विशेष ट्रेनें मध्य रेलवे द्वारा संचालित की जा रही है। लगभग 20 ट्रेनों की घोषणाएं अब तक हम लोग कर चुके हैं। आवश्यकता अनुसार और भी ट्रेनें मध्य रेलवे द्वारा चलाई जाएंगी।